वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात अंबेजोगाईतून 100+ गाड्यांचा ताफा बीडकडे रवाना होत आहे। बीड लोकसभेची रणधुमाळी मोठ्या उत्साहात चालू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी साध्या पद्धतीने अर्ज दाखल केला। काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी प्रचंड जनशक्ती दाखवत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज माननीय श्री प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। यासाठी प्रचंड जनशक्ती दाखवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे। संपूर्ण जिल्हाभरातून वंचितचे सर्व कार्यकर्ते बीडकडे निघालेत। अंबेजोगाई पूर्वमधून शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य गाड्याचा ताफा बीडकडे रवाना झालेला आहे। लोखंडी सावरगाव येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा ताफा पुढे जात आहे उमेदवारी दाखल करण्यासाठी। आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे शैलेश भाऊ कांबळे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काय वाटतं तुम्हाला? आज हा जो जनसागर दिसतोय त्याचा अर्थ असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकसभेचं वातावरण आहे आणि या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये एकंदरीत बीडचा जर विचार करायचा झाला तर बीड जिल्ह्यामधले जे काही उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे हे साखर सम्राट आहेत। भाजपचे उमेदवार पंकजाताई यांचा 2004 पासून यांच्या घरामध्ये आमदारकी खासदारकी म्हणजे त्या देखील साखर सम्राट आहेत। यांच्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड लोकसभेसाठी जे गेल्या 6 वर्षापासून एकनिष्ठ काम करतात, जे मराठा समाजाचे आहेत, गेल्या 30 वर्षापासून ज्यांचं मराठा आरक्षणाविषयी योगदान आहे, असे अशोक भाऊ हिंगे पाटील यांना उमेदवारी देऊन खूप चांगलं काम केलं असं मला वाटतंय। कारण की सध्या बीड जिल्ह्यामध्ये साखर सम्राटांच्या विरोधांची ही टक्कर आहे। आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी एकदम साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। पंकजाताई यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। पण आज अशोक भाऊ हिंगे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोल्यावरून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। मुंबईवरून आमच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला बीड जिल्ह्यातून कमीत कमी 50,000 कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येण्याची शक्यता आहे। तर अंबाजोगाईमधून आम्ही जवळपास 100+ गाड्यांचा ताफा घेऊन आज बीडच्या दिशेने निघालेलो आहे।